नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये मी महेंद्र घारे सर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 चं 6वं प्रकरण सांख्यिकी आणि या सांख्यिकी प्रकरणातला सराव संच 6.1 बघणार आहोत। 6.1 मधला आपण सरळ पद्धतीने मध्य काढण्याची जी काही गणित आहेत, एकूण 6 गणित आहेत, त्या 6 गणितांमधली सरळ पद्धतीने मध्य कसा काढायचा यावर आधारित पहिलं आणि तिसरं गणित होतं। हे बघा, हे गणित होतं आणि हे एक गणित होतं। ही दोन्ही गणित आपण मागच्या आपल्या लेक्चर मध्ये बघितलेली आहे। मागची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी मागच्या व्हिडिओची लिंक देतो, ज्या व्हिडिओमध्ये आपण ही दोन गणितं जी आहेत ते आपण बघितली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, आज आपण चर्चा करणार आहोत गृहीत मध्य पद्धतीने कशा प्रकारे आपण मध्य काढू शकतो। गृहीत मध्य पद्धत जी आहे मध्य काढण्याची, तर त्या गृहीत मध्य पद्धतीने आज आपण मध्य कसा काढायचा ते बघणार आहोत। ओके, त्यावर आधारित ही दोन गणित आहेत, खूप महत्त्वाची आहेत। मध्य काढण्याच्या 3 पद्धती आहेत, एक तर सरळ पद्धत, त्याच्यानंतर गृहीत मध्य पद्धत आणि तिसरी मध्य प्रमाण विचलन पद्धत। तीनही पद्धती आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। तर आता आपण बघूयात गृहीत मध्य पद्धतीने मध्य कसा काढायचा। याच्या अगोदर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हा दुसरा जो प्रश्न आहे, तर गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट बघा, आपल्याकडे जे काही दिलेलं आहे, ज्या काही दोन गोष्टी दिलेल्या असतात, म्हणजे एक आपल्याकडे हा टेबल दिलेला आहे, दोन गोष्टी बघा। पहिली गोष्ट जमा कर दिलेला आहे की एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर रुपयामध्ये व वाहन संख्या यांची वारंवारता सारणी दिली आहे, त्यावरून होणाऱ्या कराचे गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढा। तर याच्यामध्ये एकंदरीत 5 कॉलम असतात, सरळ पद्धतीने 4च असतात आणि याच्यात 5 असतात। बघा, याच्यामध्ये पहिली गोष्ट काय करायची, ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत बघा, हे 2 कॉलम आपल्याला दिलेत ना, हे जसे तसे आपण या ठिकाणी लिहू, जमा कर। ओके, हा जो जमा कर आहे ना तो रुपयामध्ये, चला रुपये हा लिहून टाकू। ज्या गोष्टी दिल्यात त्या लिहा। त्याच्यानंतर वाहन संख्या, या वाहन संख्येला आपण काय म्हणायचं, FI म्हणायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर एक वर्ग मध्य आपल्याला काढावा लागतो, वर्ग मध्य काढायचा, जो आपल्याकडे असतो XI, ठीक आहे। आता वर्ग मध्य काढल्यानंतर इथं आपल्याला DI ची किंमत काढावी लागते। आता DI, याच्यामध्ये DI एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे। DI म्हणजे काय बाबा, XI मायनस A, बरं का, XI मधून A, DI म्हणजे काय, XI वजा A। आता XI म्हणजे काय, तर याच्यातले घटक, आणि A म्हणजे काय ते सांगतो, आणि नंतर FI आणि DI एवढे कॉलम आपल्याला असतात, हे कॉलम आपल्याला करायचे आहेत। हे कॉलम केल्यानंतर आपल्याकडे 2 गोष्टी आहेत। हे कॉलम केल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, एक म्हणजे D बार काढावा लागतो। तो D बार काढण्याचा फॉर्म्युला FI DI भागिले समेशन FI हा एक फॉर्म्युला असतो, जो आपल्याला माहिती पाहिजे। आणि त्याच्यानंतर मग मध्य येतो आपला, आणि मध्य काढायचा जो फॉर्म्युला आहे तो A प्लस D बार अशा प्रकारे असतो। तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। ओके, तर आता बघा, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, या गोष्टींचा अंतर्भाव आपल्या कॉलम मध्ये असला पाहिजे, 5 गोष्टींचा। ओके, आता बघा आपण काय करू, जमा कर ऑलरेडी जो दिलाय, जो जमा कर आपल्याला जो ऑलरेडी दिलेला आहे, एक मिनिट जरा आपण थोडंसं हे करू, हा ओके, जमा कर दिलाय तो आपण लिहून टाकू। काय बाबा दिलाय, 300 ते 400, ओके, त्याच्यानंतर 400 ते 500, 400 ते 500 का, बरं 400 ते 500, त्याच्यानंतर 500 ते 600, एकदम सोपं आहे। त्याच्यानंतर 600 ते 700, त्याच्यानंतर 700 ते 800, 700 ते 800 आहे, ठीक आहे। तर या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत। आता याच्यानंतर बघा, पुढे काय करू शकतो आपण, पुढे ह्याच्यानंतर मग खाली बाबा एकूण, इथं एकूण आपण टोटल वगैरे लिहू शकतो, एकूण। आता इथं जरा एकूणला जागा थोडीशी कमी आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही। वाहन संख्या, आता वाहन संख्या काय बाबा 80 आहे, त्याच्यानंतर 110 आहे, त्याच्यानंतर 120 आहे, आणि त्याच्यानंतर 70 आहे, आणि त्याच्यानंतर किती बाबा 40 आहे। तर ही टोटल वाहन संख्या किती, इथं म्हणायचं समेशन FI, याला म्हणायचं समेशन FI, या सगळ्यांची टोटल किती बाबा, 80 आणि 110 190 झाले, 190 आणि 120 झाले आपल्याला 310, 310 आणि 380 आणि 320, म्हणजे टोटल इथं जर आपण बघितली तर 420, या सगळ्यांची टोटल 420 येईल। बघा, 120 आणि 110 आणि 120 झाले 230, 230 आणि हे 80 झाले आपल्याकडं 310 आणि हे 70 आपल्याकडे झाले 390, 380 झाले, 380 आणि 40 420, तर इथं एकूण टोटल आपल्याकडे 420 येईल, ठीक आहे।
आता ही एक रेषमुळे जरा गडबड झाली, पण ठीक आहे आपण बघूयात थोडंसं. त्याच्यानंतर वर्गमध्य. वर्गमध्य म्हणजे काय, या दोघांच्या मध्ये येणारी संख्या. 300 आणि 400च्या मध्ये कोण येतं, 300 आणि 400च्या मध्ये येणार 350. ओके. त्याच्यानंतर 400 आणि 500च्या मध्ये येणारी संख्या 450. हे आपण मागे तुम्हाला सांगितलं होतं हे वर्गमध्ये बघा. 350, त्याच्यानंतर 450, त्याच्यानंतर 500 आणि 600च्या मध्ये येणार 550, 600 आणि 700च्या मध्ये येणार 650, 700 आणि 800च्या मध्ये येणार 750. किंवा वर्गमध्ये जर असा नसेल काढतायत की बाबा अंदाजे, म्हणजे बघा 300 ते 400 अंदाजे नाही काढायचं, म्हणजे तो ॲक्युरेट आला पाहिजे. 300 आणि 400 दोघांच्या मधोमध येणारी संख्या 350. आता ही काढण्यासाठी आणखी एक फॉर्म्युला सुद्धा आहे. तो फॉर्म्युला कुठला, 300 अधिक 400 करायचं आणि भागिले 2 करायचं. 300 अधिक 400 दोघांची बेरीज भागिले 2 केलं तरी वर्गमध्य निघतो. 300 अधिक 400 700, 700 भागिले 2 केलं की 350 येतात. ओके. हा वर्गमध्य काढला. तो काढल्यानंतर मग पुढची गोष्ट आहे की DI म्हणजे XI वजा A. आता याच्यामध्ये XI म्हणजे काय बघा, XI म्हणजे काय, सॉरी XI म्हणजे बघा या संख्या, आणि A म्हणजे काय, यांच्या मधोमध येणारा A आपल्याला शोधायचा. यांच्या मधोमध कुठे येतो बाबा, वर्गमध्याच्या मधोमध येणारी जी संख्या असेल एखादा घ्यायचा तो A. आता जर दोघे असतील तर दोघांपैकी कुठलाही एक घेऊ शकतो. समजा आता इथं 5 जण आहेत तर 5 या ठिकाणी संख्या आहे, मध्ये येणार 550, पण 6 असल्यावर मध्ये 2 संख्या येतील. मग त्या दोघांपैकी कुठली एक वारंवारता आपल्याला घ्यायची. ठीक आहे, कुठलाही एक वर्गमध्य आपल्याला घ्यायचा आहे. आता हा घेतला XI वजा A. आता XI वजा A म्हणजे काय बाबा, XI वजा A ची किंमत आहे 550. XI वजा A ची किंमत किती, 550. आता 350 वजा 550 बघा नीट लक्षात घ्या, 350 वजा 550. आता 350 मधून 550 जातात का, नाही जात. मग 550 मधून 350 गेले 200, फक्त इथे येतील वजा 200. ठीक आहे, मग इथे येतील वजा 200. त्याच्यानंतर 450 वजा 550 म्हणजे वजा 100. 550 वजा 550 0. 650 वजा 550 100. 750 वजा 550 200 झालं. आता पुढे काय करायचं आहे, यांचा गुणाकार FI आणि DIचा. आता FI म्हणजे कुठं बाबा हे, आणि DI म्हणजे कोण बाबा हे, या दोन कॉलमचा गुणाकार करायचा. आता 8 दुने 16 वजा आहे म्हणून वजा 1600 बरोबर. त्याच्यानंतर 110 गुणिले 100 किती झाले, वजा 1 1 आणि हे 3 0, 1 2 3 वजा 11,000. 120 गुणिले 0 0 आले. त्याच्यानंतर 70 गुणिले 100 7,000 झाले, 1 2 3. आणि त्याच्यानंतर परत आपल्याकडे 40 गुणिले 200 4 दुने 8, म्हणजे इथं झाले आपल्याकडं 8,000 झाले. आता काय करायचं बाबा, यांची सगळ्यांची बेरीज इथं लिहायचं, समेशन FI आणि DI. आता यांची बेरीज बाबा, यांची बेरीज किती येईल, तर आता यांची बेरीज कशी काढायची बघा, लक्षात घ्या. एकंदरीत बघा 11,000 आणि हे 1600 म्हणजे 12,600, इथं वजा 12,600 झाले. ठीक आहे. आता 7,000 आणि 8,000 किती झाले बघा, ॲक्च्युली इथं 8 दुने 16 म्हणजे इथं 16,000 होतात बरं का, मी 1600 लिहिले, 16,000 झाले पाहिजेत. आणि इथं जी बेरीज होणार किती, 11 आणि 16 किती झाले, 27,000 वजा 27,000 झाले. ओके. आणि अधिक हे किती, अधिक 8 आणि 7 15 अधिक 15,000, 27,000 अधिक 15,000, सॉरी वजा 27 आणि अधिक 15. मग आता इथं वजा अधिक वजा बाकी होणार. 27 मधून 15 गेले किती राहिले बाबा, 12 राहिले. बघा 7तून 5 गेले 2 आणि इथं 12,000 राहिले. फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 12,000. म्हणजे इथं काय झालं बाबा, आपल्याकडं समेशन FI DI किती, वजा 12,000. ओके. आता हे थोडंसं बाहेर गेलं पण ठीक आहे. मग आता मला काय करायचं, पहिला D बार काढायचा. D बार काढायचा फॉर्म्युला काय बाबा माझा, समेशन FI DI भागिले समेशन FI. समेशन FI DI किती, वजा 12,000 भागिले बघा समेशन FI DI वजा 12,000 आणि भागिले समेशन FI किती आहे, 420 आहे. 12,000 भागिले 420. आता हा भागाकार करून जे काही उत्तर येईल ती किंमत म्हणजे आपली कुठली, D बारची किंमत. मग आता हे कॅल्क्युलेशन आपण करू. बघा इथं 0 0 गेले, 0 0 गेल्यानंतर बाबा आपल्याकडे पुढे काय होतील, 1200 आणि 42. आता समजा 1200 आणि 42 दोघांना सुद्धा कितीने भाग जाऊ शकतो, 2ने भाग जाऊ शकतो, किंवा 3ने समजा 2ने भाग लावला. 1200च्या निम्मे 600 आणि 42च्या निम्मे किती बाबा 21. परत 600 आणि 21ला कितीने भाग जाऊ शकतो, 3ने भाग जाऊ शकतो. बघा 3 दुने 6 200, 3 7 21 म्हणजे 200 भागिले 7. म्हणजे 200ला 7ने जर तुम्ही भाग लावून जे उत्तर येईल तेवढाच हा भागाकार येणार. बघा 7 1 7, 7 दुने 14. आता 20तून 14 गेले आपल्याकडे 6, वरून आले 0. 7 8 56
60 मधून 56 गेले, 4 राहिले, पॉईंट दिला, 0 घेतला. 7 5 35, ओके, 5 घेतले, 0 घेतलं, 7 7 49, म्हणजे 28.57 आपण घेऊ. किती? 28.57. म्हणजे डी बारची जी किंमत आहे, डी बार बरोबर 28.57. फक्त हे वजामध्ये, वजा 28.57 ही झाली आपली डी बारची किंमत. आता मला काय करायचं? मध्य काढायचं. मध्य म्हणजे काय? ए अधिक डी बार. आता ए ची किंमत किती बाबा? ए ची किंमत 550. 550 अधिक डी बार म्हणजे किती? वजा 28.57. ओके, मग आता काय करायचं इथं? 550 अधिक वजा 28.57. मग आता 550 मधून 28.57 गेले तर किती राहतात? आता ही वजा बाकी बघा, 550 वजा 28.57. ठीक आहे, 0 0. आता 10तून 7 गेले 3, हातच्याला 1, परत 10तून 6 गेले 4, पॉईंट दिला इथं आला, हातच्याला 1, 10तून 9 गेले 1, 5तून समजा 4तून 2 गेले 2, आणि इथं 5, 521.43. हिचं कॅल्क्युलेशनचा भाग लय महत्वाचा आहे. 521.43 आणि पुढे काय बाबा? इथं रुपये, 521.43 रुपये. हे झालं बाबा काय आपला या ठिकाणी झालेला आहे मध्य. म्हणजे हा जो मध्य आहे 521.43 हे उत्तर आपलं करेक्ट. शेवटी रुपये वगैरे लिहायचे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. ॲक्च्युली याच्यामध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे का? कॅल्क्युलेशनचा भाग लय महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा आपलं कॅल्क्युलेशन थोडंसं मार खातं, पण लक्षात घ्या आपल्याला आहे ना 1 2 3 गोष्टी बघा. याच्यामध्ये पहिली गोष्ट जमा कर, हा कॉलम जसाच्या तसाचे, त्या कॉलमला काय आपल्याला धक्का द्यायचा नाही कुठून. ओके, आणि त्याच्यानंतर वाहन संख्या, हे 2 कॉलम जसे तसे लिहायचे. तिसरा कॉलम कशाचा आहे? स्तंभ वर्ग मध्येचा आहे. वर्ग मध्य म्हणजे काय? हे जे वर्ग दिलेले आहेत यांच्यामध्ये येणारी संख्या 300 ते 400च्या मध्ये 350 येतात, 400 ते 500च्या मध्ये 450 येतात. अशा प्रकारे वर्ग मध्य काढले. त्याच्यानंतर डी आय काढायचा. डी आय म्हणजे एक्स आय वजा ए, म्हणजे यांच्यामधून ए ला वजा करायचा आहे. ए म्हणजे काय? यांच्यातलीच मधली संख्या. मध्ये 2 संख्या असतील तर दोघांपैकी कुठली एक घेतली तरी चालेल. ए घेतला 550, मग 350 वजा 550 वजा 200, 450 वजा 550 वजा 100, 550 वजा 0 0, 550 वजा 550 वजा 550 0, 650 वजा 550 100, 750 वजा 550 200. म्हणजे अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करून आपण डी आयच्या किमती काढल्या. नंतर एफ आय डी आय. एफ आय डी आय म्हणजे हे एफ आय आणि हे डी आय यांचा गुणाकार करून तिथं लिहायचा, आणि यांची बेरीज करायची 420 आली, आणि यांची बेरीज केली तर वजा 12,000 आली. मग डी बार म्हणजे काय? एफ आय डी आय ची बेरीज भागिले ही एफ आय ची बेरीज. समेशन म्हणजे बेरीज, हे चिन्ह म्हणजे समेशन. मग एफ आय डी आय म्हणजे वजा 1200 भागिले 420 केलं की आपल्याला वजा 28.57 आपल्याला मिळालं. आणि मग मध्य काढण्याचं सूत्र ए अधिक डी बार हे सूत्र आपण वापरलं. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. आता आपण काय करू? याच प्रकारचा एक पुढचा प्रश्न बघूया जो याच कन्सेप्टवरती आधारित आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न जो चौथा प्रश्न आहे बघा, तो सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चौथा प्रश्न यात काय दिलंय की काही बागायतदारांच्या संत्र्याच्या उत्पादनाची वारंवार वितरण सारणी दिली आहे, त्यावरून उत्पादनाचा मध्य काढायचा. आता इथे बघा, पहिली गोष्ट उत्पन्न. चला हे जे दिलंय त्या गोष्टी आपण जशाच्या तशा लिहून घेऊयात. उत्पन्न बाबा काय काय दिलंय, चला इथं लिहू आपण. उत्पन्न दिलंय, मला इथं उत्पन्न लिहावं लागेल. उत्पन्न, चला नंतर आपण लिहू बाबा रुपयेमध्ये 1000 रुपये बाबा काय असेल ते. त्याच्यानंतर उत्पन्नानंतर बागायतदार, बागायतदार, बागायतदार संख्या. बागायतदार संख्या म्हणजे काय बाबा? हे झालं तुमचं एफ आय. त्याच्यानंतर काय? वर्ग मध्य आपल्याला काढायचा आहे. वर्ग मध्य म्हणजे एक्स आय असतो. आणि त्याच्यानंतर मला डी आय ची किंमत काढायची असते. डी आय म्हणजे काय? एक्स आय वजा ए, आणि त्याच्यानंतर एफ आय आणि डी आय. चला हे कॉलम अशा प्रकारे आपल्याला तयार करायचे आहे. पहिली गोष्ट उत्पन्न काय दिले? 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40,000 बरोबर. 35 ते 40 समजा, 40 ते 50, 40 ते 45 आणि 45 ते 50. ठीक आहे, आणि इथं आपलं आलं एकूण टोटल झालं. आता यात बघा वर्ग बागायतदार जे आहेत आपल्या इथं ब आहे बरं का. बागायतदारांची संख्या काय दिले? 20 दिले, 25 दिले, 15 दिले, 10 दिले, 10 दिले. आणि इथं काय करा? बेरीज करा. समेशन एफ आय.
या सगळ्यांची बेरीज. आता इथं बघा 25 आणि हे झाले 40, 50, 60, 70 आणि 80 यांची बेरीज किती आली? टोटल 80 आली. ठीक आहे, ही बेरीज झाली. आता याच्यानंतर मग पुढे काय बाबा, बघा परत एकदा नीट बेरीज करा. 20 आणि बघा 15 आणि 25 40 झाले, 50, 60, 70 आणि 80 झाले. ठीक आहे, आता वर्गमध्ये आता 25 आणि 30 या दोघांच्या मध्ये येणारी संख्या कुठली? 27.5. बरं का, तुम्ही 27.5 वाटलं तर कॅल्क्युलेशन करून तुम्ही काढा की बाबा 25 अधिक 30 55 भागिले 2 केलं, म्हणजे या दोघांची बेरीज भागिले 2 केलं की तुमचा वर्गमध्य. 30 आणि 35च्या मध्ये काय येतात? 32.5. 35 आणि याच्यामध्ये किती येतात? 37.5. पुढे येतील 42.5. 45 आणि 50च्या मध्ये येतील 47.5. झालं. आता याच्यानंतर xi वजा a. आता a ची किंमत आपण काय घेणार? मध्ये कोण येतंय? 37.5. हा आपला आला a. ठीक आहे, आता a ची किंमत 37.5. आता 27.5 मधून 37.5 गेले, म्हणजे 27 मधून 37 गेले वजा 10 येतील. बरोबर. 32 मधून 37 गेले वजा 5 येतील. 37.5 मधून 37.5 केले 0 येतील. 42.5 मधून 37.5 गेले 5 येतील. आणि 47.5 मधून 37.5 गेले 10 येतील. ठीक आहे, त्याच्यानंतर fi di. fi कुठं बाबा? हिथं. di कुठं? हिथं. यांचा गुणाकार 20 गुणिले वजा 10 वजा 200. बरं. त्याच्यानंतर 25 गुणिले 5 वजा 125. 25 5 बाबा 125. 15 गुणिले 0 0. त्याच्यानंतर 10 पंचे 50 आणि त्याच्यानंतर 10 10 100. आता इथं काय करायचं? समेशन fi di. आता यांची बेरीज. आता इथे बघा वजा 200 वजा 125 वजा 100 वजा 315 झाले, 325 झाले. ठीक आहे, वजा 325 या दोघांची बेरीज. 200 आणि 125 वजा 325. आणि हे 150 आणि 100 किती झाले? 150. हे अधिक 150. आता अधिक वजा वजा बाकी. इथे वजा बाकी होणार. 5तून 0 गेले 5. इथं 2तून जात नाही. 12तून 5 गेले 7. चालाला 1 आणि 175. फक्त वजा 175 येथील मोठ्या संख्येचं चिन्ह. ठीक आहे, आता इथं मी 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्या काढल्या. पहिली काय काढली? समेशन पहिली समेशन fi आणि दुसरी काय काढली? समेशन fi di. आता ही जी सारणी तुम्हाला समोर दिसते, ही सारणी झाल्यानंतर एक कॅल्क्युलेशनचा भाग आहे. तो आता कॅल्क्युलेशनचा भाग आपण करून घेऊयात. बघा कॅल्क्युलेशनचा भाग काय? हे काढल्यानंतर आता आपल्याला काय करायचं असतं? di काढायचं असतं. बरं का, डी बार म्हणजे काय? समेशन fi di भागिले समेशन fi. ठीक आहे, आता समेशन fi di किती? वजा 175 निगेटिव्ह 175 आणि समेशन fi किती बाबा? 80. आता या दोघांचा भागाकार आपण करूयात. 80 ने भाग लावू. चला, 80 भागिले 175 भागिले 80. 8 दुने 16 म्हणून 160 आले. बरं. आता 175 मधून 160 गेले, किती राहिले? 5 आणि इथे एक 15 राहिले. एक पॉईंट घेतला, 0 घेतला. बरं. आता त्याच्यानंतर किती? परत 80 एके 80. 8 एके 8 म्हणून 80 एके 80. बरं, आता या ठिकाणी एक मिनटं. हां, आता या ठिकाणी बघा 150 मधून 80 गेले, किती राहिले बाबा? आपल्याकडे 70 राहिले. एक 0 घेतला. परत 8 एके 16 8 34 48 8 सकाळी 8 7 56 8 8 64 8 8 64. आता 640. 700 मधून 640 गेले, किती राहिले बाबा? 60 राहिले. एक 0 घेतला. परत 8 45 8 सक 48 8 7 56 म्हणजे 2.187. म्हणजे आपण काय करू शकतो? इथे 2.19 घेतलं तरी चालेल. 2.18 किंवा 2.19 वगैरे घ्या. ओके, मग इथं वजा 2.19. ओके, 2.18 घेतलं तरी चालू शकतं किंवा 2.19 घ्या, काय प्रॉब्लेम नाही. आता यानंतर पुढे डी बार आल्यानंतर मला काय करायचं बाबा? मध्य काढायचं आहे गृहीत मध्य पद्धतीने. त्याचा फॉर्म्युला काय? a प्लस डी बार. आता a ची किंमत किती? 37.5. किती? 37.5 अधिक डी बार किती? वजा 2.19. ठीक आहे, मग आता काय आलं? 37.5 म्हणजे 37.50 वजा 2.19. आता ही वजाबाकी करा. 0तून 9 जात नाही. 10तून 9 गेला 1. बरं, आणि 5तून 2 गेले इथं 3 पॉईंट. 7तून हे गेले 5 म्हणजे 35.31 आला. किती आलं? 35.31 वगैरे आपल्याकडे हे उत्तर या ठिकाणी अशा प्रकारे येईल. एक जरा चेक करू, एक मिनटं. हां, आता 35.31 आला. आता 35.31 काय येतं? रुपये कसे? 1000 रुपये. इथं चुकून रुपये लिहिले पण 1000 रुपये. 35.31 हजार रुपये. याला हजाराने जर गुणलं तर किती होतं? 35
31 आणि 1 0 म्हणजे 1000 ने गुणलं तर 3 पॉईंट पुढे म्हणजे 35,310 असं आपलं हे उत्तर असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो. म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गृहीत मध्य पद्धतीने कशा प्रकारे आपण मध्य काढू शकतो ते आपण बघितलेलं आहे. नक्कीच ही व्हिडिओ तुमच्या लक्षात आली असेल, व्हिडिओ समजली असेल, ही कन्सेप्ट समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे आणि अगोदरची व्हिडिओ पण बघा, ज्या व्हिडिओमध्ये आपण मध्य जो आहे तो सरळ पद्धतीने कसा काढायचा यावर चर्चा केली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय, त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय, त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकताय. एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे, खास आपल्यासाठी बनवलेली आहे. इयत्ता 10वीला असाल तर काय करायचं, गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं, क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं, एंटर करायचं. एंटर केल्यानंतर बघा इथे तुम्ही लक्ष द्या, इथं जे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी वर लिहिलं आहे, खालच्या लिंकवर नका क्लिक करू, आपण वर क्लिक करूया. ओके, इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का, बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल. आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल. पहिली गोष्ट, जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा, इथं दिसते बघा. IMP नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा. ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील, ऑनलाईन टेस्ट द्यायचं असेल तर इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका, परंतु हळूहळू इतर विषयांच्या सुद्धा अपडेट होतील. ठीक आहे, तर या 3 गोष्टी तुमच्यासाठी आहेत. आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या गणिताच्या सर्व प्रकरणांच्या, गणित भाग 1 आणि गणित भाग 2च्या प्रश्नपत्रिका सर्व प्रकरणांच्या सर्व सराव संचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल. परंतु इथे चेक करा नक्कीच, इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे. ओके, तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या. ओके मित्रांनो, धन्यवाद सर्वांना, बाय.